आणि यानंतर आपण इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। जे जे व्हॉट्सॲप वापरतायत त्या प्रत्येकासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। व्हॉट्सॲपकडून नव्या युजरनेम फीचरची घोषणा करण्यात आली। हे फीचर वादात सापडलं। या नव्या युजरनेम फीचरमुळे युजरची प्रायव्हसी आणखी जपली जाईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला। मात्र भारत सरकारनं या नव्या फीचरवर काही प्रश्न उपस्थित केले। या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारनं व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाला मोठा दणका दिला। या नव्या युजरनेम फीचरच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मेटाला नोटीस बजावण्यात आली। युजरनेम फीचरबाबत 3 दिवसांच्या आत कंपनीनं सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश या नोटीसद्वारे सरकारनं मेटाला दिले। तसंच या नव्या फीचरवर चर्चा पूर्ण होईपर्यंत भारतात व्हॉट्सॲपसाठी हे नवं फीचर सुरू करू नये असे आदेश देखील सरकारनं दिले। भारतात आधीच डिजिटल फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाल्यानं सरकारनं ही खबरदारी घेतली आहे। डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठीच विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं। या विधेयकावर बोलत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी सायबर सुरक्षेवरून सरकारला काही प्रश्न विचारले। सोशल मीडियातील कमेंट्सला कोणतेही निर्बंध नाहीत किंवा अश्लाघ्य शिवीगाळ असलेल्या कमेंट्सवरही कठोर शिक्षेसाठी कोणताही कायदा नाही, त्याचाच उल्लेख करत जयंत पाटलांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना नव्या कायद्याची विनंती केली। सायबरचा जो कोण आहे बॉस आता मला माहित नाही। हा यशस्वी यादवला सांगा तू अयशस्वी आहेस, खरंच सांगा। मी आता फोन करून सांगतो यशस्वीला, अरे काय चाललंय, कोणी कुणाची माप काढतं? मुख्यमंत्र्यांचं बाकीचं जाऊ दे, मुख्यमंत्र्यांनाही काही कॉमेंट करू शकतात ही लोक। काही कोणावर काही ताळबंदच राहिला नाही, कुणाचीही अब्रू घालवतात, कुणाचीही काहीही करतात आणि आपण काही करता येत नाही असं समजतो। त्याचा एक कायदा ह्या अधिवेशनाच्या संपायच्या आधी आपण मंत्री महोदय आणा। कमेंट्स वरती जर का आपण नजर फिरवली तर काही अतिशय वाईट भाषेमध्ये कमेंट्स केलेल्या असतात, शिवीगाळ केली जाते। मला वाटतं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉरच नाहीये किंवा त्याला फिल्टरच नाहीये। होय, एखादा म्हणजे समजा आपण फेसबुकला किंवा त्या कंपनीमध्ये जेव्हा आपण तक्रार करतो सायबरच्या मार्फत त्यावेळेला ते अकाउंट डिलीट केले जातात, परंतु कमेंट्सवरती कुठलेही कंट्रोल नाहीये। मला वाटतं या बाबतीत नक्कीच नवीन कायदा तयार करण्याच्या बाबतीमध्ये विचार हा नक्कीच आम्ही करतोय आणि तो केला पाहिजे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आजपासून बंद करण्यात आली। यूपीए सरकारच्या काळात ग्रामीण भागातील तरुण